झी 24 तास एक पाऊल पुढे। लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आता जवळ आली आहे। विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलीस आणि महापालिकेची तयारी सुरू झाली आहे। तर दुसरीकडे बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यासाठी गणेश मंडळांची तयारी सुरू आहे। विसर्जन मिरवणूक अधिकाधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी मंडळांचा प्रयत्न सुरू आहे। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची शान असणाऱ्या दगडूशेठ मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी खास रथ साकारलाय। या रथाचा आणि विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा हा आढावा। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळ आणि कार्यकर्त्यांची सध्या लगबग सुरू आहे। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यावर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी हंसरथ साकारलेला आहे। आता आपण या हंसरथाचं ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतोय हा हंसरथ उद्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा जो बाप्पा आहे तो या हंसरथामध्ये विराजमान होणार आहे। मंडळाचे अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत अशोक गोडसे आपल्याबरोबर आहेत। या रथाविषयी आणि विसर्जन मिरवणुकीविषयी आपण त्यांच्याशी अधिक जाणून घेऊयात। भाऊ, तुम्ही यावर्षी हा रथ साकारलाय, हंसरथ आहे, काय सांगाल आणखीन त्याविषयी? आपल्या गणपतीचे एक भक्त आहेत, त्यांची फॅक्टरी आहे। त्यांनी ते जे अमेरिकन डायमंड जे आहेत त्यांची इच्छा होती ते खडे आपण आपल्या मिरवणुकीच्या रथामध्ये आपल्याला लावतात। भक्ताने डायमंड्स, अमेरिकन डायमंड्स पाठवले। हां तर सर्वसाधारणपणे 1 लाख ते डायमंड आहेत। त्याला विविध प्रकारचे पैलू आहेत आणि आपला असा प्रयत्न आहे की पुणे शहरातल्या ह्या वैभवशाली मिरवणुकीचं लक्ष सगळ्या जगातल्या लोकांचं लागलेलं असतं। ही मिरवणूक किती आनंददायी, किती चांगली, किती उत्साहानं होईल त्याकरता पुणे शहरातल्या सगळ्या गणपती मंडळांना मनापासून प्रयत्न करूया आणि ही मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया। बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। हजारो गणेश भक्त आणि पर्यटक या रथाची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीची वाट पाहत असतात आणि हा रथ तयार आहे अशाच हजारो लाखो गणेश भक्तांचं आणि पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।